बेळगाव आणि गोवा यांच्यातील व्यावसायिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ ठेवण्याची गरज असल्याचे मत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी व्यक्त केले. बेळगावच्या उद्यमबागेतील फाउंड्री क्लस्टर सभागृहात बेळगाव चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिमा धोंड उपस्थित होत्या. बेळगाव आणि गोवा यांच्यात शेजारी राज्याप्रमाणे जिव्हाळ्याचे संबंध असून बेळगावातील अनेक उद्योजक गोव्यात यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत. उद्योग विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये चांगले सहकार्य आहे. हे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी गोवा चेंबर उत्सुक असल्याचे प्रतिमा धोंड यांनी सांगितले. चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संस्थांची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांनी बांधिलकी आणि निष्ठेने काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच बेळगावमध्ये मोठ्या संख्येने महिला उद्योग क्षेत्रात सक्रिय होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान या सोहळ्यात स्वप्नील शहा आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची तर मनोज कुमार एन मत्तिकोप यांनी मानद सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. उदय जोशी यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष, राजेंद्र मुदकेकर यांनी द्वितीय उपाध्यक्ष, नितीन हरकुणी यांनी संयुक्त सचिव तसेच रमेश लद्दड यांनी कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी 2026 आणि 27 या वर्षासाठी संचालक मंडळाच्या सदस्यांनीही पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष प्रभाकर नगर मुंडोळी यांनी स्वागत करत आपल्या कार्यकाळातील प्रमुख उपक्रमांचा आढावा घेतला. तर मावळते मानद सचिव सतीश कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाला बीसीसीआयचे अध्यक्ष, विद्यमान व माजी पदाधिकारी, सदस्य, उद्योजक तसेच विविध संघ संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्राम.